स्कॉलरशिप मध्ये आपण बघितलं होतं की स्वर व्यंजन किती आहेत. ओके, आता स्वर आपण बघितले होते किती स्वर होते रे आपल्याकडे? 14 स्वर होते. अ, आ, ई, उ, ऊ आणि दोन असे ज्याला आपण रू आणि रू असं म्हणतो आहे की नाही. त्याच्यानंतर कोण आहे? ए आणि ऐ असा घ्यायचा आणि ओ आणि औ असा घ्यायचा आणि या दोघांच्या मध्ये आपण कुठला टाकायचं सांगितलं होतं तुम्हाला? इंग्रजी. कोणतं टाकायचं? आ आणि अ हे इंग्रजी स्वर. असे म्हणून किती झाले सगळे? 14. त्यानंतर आपण बघितलं होतं स्वरादी. स्वरादी, स्वरादी म्हणजे नेमकं काय? तर ज्याच्या आधी स्वर आहे, आधी स्वर असणे, आधी स्वर पाहिजे त्याला स्वरादी म्हणतात. तर मग मी नावं सांगितली होती तुम्हाला. एक अंबाळी असं जर नाव असेल, अंबाळी, ठीक आहे, गावाचं नाव, तर याच्यातला जो शब्द येतो की नाही पहिला, कुठला? हा शब्द अ. तर हा शब्द असा येतो असं उच्चारण येतं. तर या म च्या अगोदर अ नावाचा हा वाला स्वर या म च्या अगोदर येतो, अंबाळी. तर म्हणून याला स्वरादी म्हणायचं. कशाला? अमला. तर हे स्वरादी कोणकोणते आहेत? एक अम आणि दुसरं अहा. हे दोन स्वरादी आहेत. कोण आहेत? स्वरादी. दुसरं अंकिता जर नाव लिहिलं आपण, अंकिता, तर या अंकिता म्हणल्या अन असं उच्चारण येते, म्हणजे अन. तर या हा न उच्चारण लक्षात येते. म्हणजे याचं उच्चारण होतंय म, याचं उच्चारण होतंय न स्वर आहे, अनुनासिक. म्हणजे वरून न यायला लागलं, बरोबर आहे अनुस्वाराचं. आता प्रॉब्लेम म च्या अगोदर अ स्वर, न च्या अगोदर अ स्वर, म्हणून त्याला म्हणायचं ज्याच्या आधी स्वर आहे म्हणून त्याला स्वरादी म्हणायचं. आणि जो अहा असा शब्द येतो की नाही, तर आपल्या तोंडातून जेव्हा सुस्कारा सोडतो आपण, कसं अहा असं उच्चारण, त्या हाच्या अगोदर सुद्धा स्वर आला म्हणून अहा जेव्हा म्हणतो त्याला म्हणून स्वरादी नाव. लक्षात येतं. अम आणि अहा किती स्वरादी आहेत आपल्याकडे? किती स्वरादाची संख्या आहे? स्वरादाची 2 आहे. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं व्यंजन. व्यंजन किती आहेत आपल्याकडे? व्यंजनांची संख्या 34. किती? 34. ओके. आणि आपण संयुक्त व्यंजने याची संख्या बघितली होती 2. श आणि ञ. हे क च ड त प क पासून सुरुवात होते. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सगळं आपण बघितलेलं आहे. आता आपण स्वरांची संख्या बघूया की स्वर स्वतंत्रपणे उच्चारले जातात, हे कोणत्याही व्यंजनाशिवाय लिहिले जातात. याचा अर्थ होतो सर्व स्वर अक्षरे आहेत. तर मी जेव्हा असं म्हणायला लागलो की सर्वच्या सर्व स्वर जे आहेत, आता सर्व स्वर म्हणजे त्यांना म्हणायचं कोण रे? की 14 वाले सगळे सर्व स्वर, 14 जण, हे सगळे अक्षर आहेत. त्याला काय म्हणतात? अक्षरे. हे सगळे जण काय? अक्षरे. आता प्रश्न असा येतो, सगळ्याच्या सगळ्या अक्षरांना स्वर म्हणता येत नाही, पण सर्वच्या सर्व स्वरांना, सर्व स्वर जे आहेत त्यांना आपण अक्षरे म्हणू शकतो. आता मला सांगा, अ हा बिचारा स्वर आहे, याला अक्षर म्हणता यायला लागलं, म्हणजे याला तुम्हाला स्वराला काय म्हणता यायला लागलं? अक्षर. पण अक्षराला स्वर म्हणता येते की नाही पाहू आपण. तर आपण ग नावाचं एक अक्षर घेतलं, पण याला तुम्ही स्वर म्हणू शकता का बरं? नाही. स्वर म्हणता येत नाही. म्हणजे क पासून पुढे स्वर म्हणता आपल्याकडे 14 स्वर आहेत, त्यांनाच तुम्हाला अक्षर, म्हणजे अक्षर म्हणता येतात आणि व्यंजनाला पण अक्षर म्हणता येतात. पण 14 वाले जे स्वर आहेत त्याला आपण अक्षरे म्हणतो. पण सगळ्याच्या सगळ्या अक्षराला स्वर म्हणतो का? नाही, कारण त्याच्यात व्यंजन पण येतात. ओके. मग आपल्याला आता बघा, स्वर स्वतंत्रपणे उच्चारले जातात, याला कोणाची गरज नाही लागली. गरीब नाही है, अमीर है, अपने अपने स्वतःचं उच्चारण स्वातंत्र्यपणे. कसं होते? स्वातंत्र्यपणे. जसं आपल्याला क उच्चारण करत असताना आता बघा, हा जो क आहे याचा अर्थ असतो हा लंगडावाला क, आधी हा गरीब आहे बिचारा. या लंगड्याला काठीचा आधार म्हणल्यासारखं अ चं उच्चारण आता दिसत याच्यात नाही, म्हणतो की नाही आपण कधी कधी, इथं आहे पण दिसत नाही हवा, तसं इथं न अ स्वर लपलेला आहे पण दिसत नाही. मग याचं उच्चारण कसं होते?
क अधिक अ, क पा क अधिक अ, क अधिक अ, काय क असं उदाहरण. इकडे बघा, हा जो क आहे, हा ख म्हणजे लंगडा ख प्लस अ, ख अधिक ख. तर हे काय झालं, याला स्वरांची गरज पडली. पण या स्वराला उच्चारणासाठी कोणाची गरज पडली का? अमीर है, कोणाची गरज लागत नाही. ह्या दोन स्वरादी आहेत. याच्यात राहिलेले कोणकोणते अक्षर राहिले? याच्यात राहिलेला आपला रु रू रू ä आणि अ अशी अक्षरे याच्यात दिसत नाहीत आहेत. ओके, हे त्याच्यात लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्यांचे अक्षर होते. मग आता आपण बघितलं की हे क जे आहे त्याच्यात आपण स्वर मिसळला की काय झाला? क. याचं उच्चारण कसं? क अधिक अ, क. त्याच्यानंतर क अधिक आ, गा. क अधिक गा. म्हणजे इथे या दोन स्वरांची गरज, म्हणजे स्वरांची गरज लागायला की नाही. मग आता आपण लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा असं म्हणतो, उदाहरणार्थ घ्या, ख अधिक अ, काय होईल? लंगडा वाला इथे आहे, आणि जेव्हा त्याच्यात स्वर मिक्स होतो तेव्हा ते लंगडा राहतो का? नाही. ओके, मग आता इथं व्याख्या काय सांगते? व्यंजनामध्ये स्वर मिसळला की मग त्याचे अक्षर बनते. म्हणजे हे काय आहे? अक्षर. हे काय आहे? अक्षर. पण हे अक्षर आहे का? नाही. हे अक्षर आहे का? नाही. कारण याचं उच्चारण झालं क क. याच्यात स्वर मिसळला म्हणजे लंगड्याने काठी घेतली रे घेतली, लंगड्याने काठी घेतली रे घेतली की आता त्याला चालता येतं. तसं याला चालायसाठी किंवा याला अक्षर म्हणून घ्यायसाठी याला स्वरांची मदत घ्यावी लागते. ओके, हा नियम कळाला. आता दुसरा नियम बघा, आणखी त्याच्या पुढे तिसरा नियम, संयुक्त व्यंजने. व्यंजनामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने असतात. आता संयुक्त व्यंजने जे असतात, ओके, काय संयुक्त व्यंजने? तर संयुक्त व्यंजने आपण कोणते म्हणलो होतो? दोन आहेत म्हणलो होतो, श आणि श आणि. तर याच्या आतमध्ये दिसताना तुम्हाला पहा, हा एकटाच दिसायला, पण हा फार जादूगार आहे. अपने अंदर सब कुछ छुपा के रखता है. दिसते पहा त्याच्यात काय लपलेलं आहे. हा लंगडा क आणि हा वाला श, हे याच्यात लपलेले आहे. श म्हणतो आपण. काय म्हणतो? श. आता हे दोघं आपण इकडे बघितले होते, तर हे दोघे हे काय आहे? दोन व्यंजन होत, आणि दोन व्यंजन मिळून दोन व्यंजन हे संयुक्त झाले म्हणून याला म्हणतात संयुक्त व्यंजन. एकटं दिसायला लागलं इकडं, दोनों की ताकद है. दिसायला ताकद, हे दिसायला ताकद, याचं पण तसंच आहे. ज्ञ पण द अधिक न, हे पण दोन काय आहेत? व्यंजन आहे. आता याला व्यंजन न म्हणता व्यंजन ने म्हणायलो, आणि इथं पण व्यंजन न म्हणता व्यंजन ने म्हणायलो, कारण ही एकापेक्षा जास्त आहे. आणि अनेक व्यंजन एकत्र याले, तर म्हणून त्याला शब्द वापरला की एकत्र केले, म्हणून त्यांना म्हणाले की संयुक्त व्यंजने. कोणते व्यंजने? संयुक्त व्यंजने. मग आता तुम्हाला कोणी विचारलं की संयुक्त व्यंजने कोणते? श क्षत्रियाचा आणि ज्ञ ज्ञानेश्वराचा. लक्ष द्या, श आणि ज्ञ संयुक्त व्यंजने. श आणि ज्ञ संयुक्त व्यंजने. श मध्ये कोण कोण लपलं? क आणि श. ज्ञ मध्ये कोण लपलं? द आणि न. श मध्ये कोण लपलं? क आणि श. द मध्ये कोण लपलं? द आणि न. आता आपल्याला अजून नाही का काही गोष्टी याच्यात करायच्या आहेत. आता नियम क्रमांक 4, ठीक आहे. जोड अक्षरे हे एकापेक्षा जास्त अक्षरे व्यंजने व स्वर जोडून बनतात. पहिला नियम सांगायला, जोड अक्षरे हे एकापेक्षा जास्त अक्षरे पाहिजे.
एकापेक्षा जास्त अक्षरे म्हणजे अक्षर अधिक अक्षर असे कमीत कमी 2 तरी पाहिजेत, बरोबर आहे. तर त्याला जोडाक्षर म्हणतात. जोडाक्षर यासाठी अक्षर कसे पाहिजेत? 2 पेक्षा जास्त, कमीत कमी तरी 2 पाहिजे. मग आता लक्षात ठेवा, जोडाक्षर आहे हा शब्द जर झाला आता जोडून बनते. कसा? जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे मिळून बनते. आता क्ष नावाचा शब्द आपण देऊ संयुक्त व्यंजन म्हणून पाहिलं याला, पण हा पठ्ठ्या लंगड्या क पासून बनला आणि श पासून बनला. मला सांगा बाळांनो, हे दोन्हीही व्यंजन आहेत की नाही? आणि याचं काय सांगायला, जर 2 व्यंजन असले, समजा 2 व्यंजने एकापेक्षा जास्त अक्षरे म्हणजे व्यंजने आहेत. येतं एक व्यंजन आणि हे पण व्यंजन, आणि व्यंजन व्यंजनासोबत जुळलं रे जुळलं, जोडाक्षर. मग त्याच्यात काय टाकावं लागते? शेवटी स्वर टाकावा लागते. इथं काय राहतो? व्यंजन व्यंजन प्लस स्वर. अशी अवस्था असली की त्याला जोडाक्षर म्हणायचं. काय म्हणायचं? जोडाक्षर. व्यंजन व्यंजन स्वर किंवा व्यंजन व्यंजन जोडले की त्याला काय म्हणायचो? जोडाक्षर. व्यंजन व्यंजन जोडले की काय? जोडाक्षर. जोडाक्षर. लक्षात येतं. आता आपण काय करायला लागलो? एक शब्द घेऊया. मग क्ष काय आहे? जोडाक्षर आहे की नाही? जोडाक्षर आहे की नाही? कारण याच्यात कोण कोण आहे? क आणि श. मग हे जोडाक्षर झाले की नाही? हो सर. वरून ज्ञ हे जोडाक्षर झाले की नाही? हो सर. मग आपल्याला लहानपणापासून हे शब्द असे दिसतात, कारण जोडायला याला वाटतं काहीच तर दिसत झालं याच्यात, काहीच तर जोडलेलं नाही, मग याला जोडाक्षर म्हणायचं नाही. कारण डोळ्याला दिसायला कसं आपले डोळे इथे जास्त म्हणजे हे होतात, फसवल्या जातात आपल्या डोळ्याला. हे काय आहे? जोडाक्षर. काय आहे? जोडाक्षर. आता बघा, मी जर असा पे नावाचा शब्द घेतला, आता बघा लंगडा प, लंगडा य अधिक अ, पिय. हे पहा, हे व्यंजन आलं, हे व्यंजन आलं, हे स्वर आलं, बरोबर आहे. आता मी म्या नावाचा शब्द घेतला, म्या. म लंगडा घेतला, म. य आ मिया. व्यंजन आलं, व्यंजन आलं, स्वर आला, जोडाक्षर. व्यंजन व्यंजन स्वर. कळालं? अशा पद्धतीने जोडाक्षरे एकापेक्षा जास्त अक्षरे जोडून बनतात. क्रचं पण तसंच झालेलं आहे. त्यानंतर क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत की एकापेक्षा जास्त अक्षरापासून तयार झालेली असल्यामुळे ती जोडाक्षरे आहेत. मग आता पक्क लक्षात ठेवायचं, हे 2 जादूचे शब्द आहेत असं आपल्या हे लक्षात ठेवण्यासाठी. दिसतात तसे नसतात. आपल्या इथे काही काही अशा गोड पोरी बिलकुल शाव भांडणं कशीच करत नाही, चेहऱ्यावर वाटते, पण पृथ्वी चेहऱ्यावर दिसतात तसे असतात का लेकरं? मग हे क्ष आणि ज्ञ तसेच आहे. हे बिचारे दिसतात शाहू म्हणजे जोडाक्षर नाही असं वाटतात, पण कसे आहेत? जोडाक्षर. मग ज्ञानेश्वर शब्द लिहिताना, क्षत्रिय शब्द लिहिताना ते हटकून असं विचारतात तुम्हाला, ज्ञानेश्वर मध्ये जोडाक्षरे किती आहेत? मग आपण ज्ञ हे धरतच नाही जोडाक्षर. क्षत्रिय शब्दात, या शब्दात आपण क्ष नाही का जोडाक्षर धरतच नाही. तर हे काय आहे? जोडाक्षर आहे. लक्ष याच्या पुढे धरसाल ना? ओके, चला ओके. तर त्याच्यानंतर हे जे आहे, आता हे पण कलाकारी शब्द आहेत. तृ कृ भ्रू यासारखी अक्षरे जोडाक्षरे नाही. दिसायला जोडाक्षरे दिसायले, पण गमत काय करतात बघा त्या, हे तुम्हाला एप्रिल फुल बनवणारे अक्षर. कोणते? तृ, कृ आणि कुरु. मॅजिक वर्ड. पहा ना कसा हे जे बनलं ते ऋषीचा रू आहे. लंगडा त अधिक रू असा मिळून तृ झाला. लंगडा क अधिक रू असा मिळून कृ झाला. आणि लंगडा व अधिक रू असा मिळून कृ झाला. गंमत अशी आहे, हे शब्द पाहिलं की आपल्याला वाटते जोडाक्षर होय काय की, पण प्रॉब्लेम असा आहे, नियम काय सांगते, जर व्यंजन आहे त्या व्यंजनात स्वर जर मिळवला, व्यंजनात जर स्वर मिळवला, हे सगळे व्यंजन आणि हे स्वर होय. व्यंजनात स्वर मिळवल्यावर जोडाक्षर होत नाही.
व्यंजनात स्वर मिळवल्यावर जोडाक्षर होते का नुसतं अक्षर होते हे काय होते व्यंजनात स्वर व्यंजन स्वर असले की जोडाक्षर होते पण नुसतं व्यंजन स्वर म्हणल्यावर काय व्हायला अक्षर आणि हा रू ऋषीचा आपण पाहिलं होतं आठवत असेल तुम्हाला तर आ इ उ रू स्वरात आले की नाही स्वरात आले की नाही लू स्वरात आले की नाही मग हे स्वर आहेत की नाही मग व्यंजनात जर स्वर मिळवले तर त्याला जोडाक्षर म्हणायचं नाही ते काय होतं साधे साधे अक्षर आहे ठीक आहे आता बघा आणखीन एक गमतीदार शब्द आहे तुम्हाला सांगतो इथं बघायचं अनुनासिका जोडून आलेली अक्षरे जोडाक्षरे नसतात अनुनासिका म्हणजे काय तर नाकातून जिचा उच्चार येते आपण लक्षात ठेवायचं क च ट त प क ख ग घ कोणता हे न च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न आणि प फ ब भ म आता कार्यक्रम लक्षात ठेवा अनुनासिका कोणाला म्हणायचं ही शेवटची पाचवी राग आहे की याला म्हणतात अनुनासिका आणि जरा असं लक्ष द्या की या वाङ्मय शब्दामध्ये जे वाङ्मय वाङ्मय कसं नाव घ्यायचं म्हणा बरं नाकातून वाङ्मय कसं काय म्हणतोय वाङ् हे नाकातून आला हे येतात त्याच्यानंतर हे त्यानंतर खंड शब्द खंड हे न आला त्यानंतर संत हे न संत हे न आला इथला तर हे बघितला न त्यानंतर संप संप काय संप तर त्याच्यातला म काय झालेला आहे तर हे शब्द इकडल्या काठाचे जर मधात दिसले तर जोड अक्षर म्हणायचं नाही आपल्याला ते असं दाखवता आम्ही चिटकून जोडून पण ऍक्च्युली ते जोडून नाही त्याला जोडाक्षर म्हणायचं त्याला जोडाक्षर म्हणायचं का अनुनासिका जोडून दिसल्या की त्याला जोडाक्षर म्हणायचं नाही हे होय फसवे गे दाखवायचं एक आणि करायचं एक या शब्दात आपल्याला असं म्हणलं की आपल्याला पटकून वाटतं सर हा न जोडलेला दिसायला याला हो दीदी जोडलेला दिसायला पण ही अनुनासिका होय मग अनुनासिका म्हणजे हे पाचव्या वळीतले जे दिसायला लागले पाचव्या ह्याच्यातले ते शब्द जर जोडून दिसले तर त्याला जोड शब्द म्हणायचं नाही लक्षात आलं ओके शी आणि देल ज्ञाला काय म्हणायचं जोड शब्द म्हणायचं शी आणि ज्ञ जोड शब्द आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या अक्षराचा शेवट प्रत्येक अक्षराचा शेवट स्वराने होत असतो आता उदाहरणार्थ प्रत्येक अक्षर आहे ब नावाच्या अक्षराचा शेवट कशाने झाला तर हे बिचारा पडला लंगड्या ब पासून आणि अ पासून ब अ ब तर याचा अंत जो झाला शेवट जो झाला त्याला म्हणतात अपरांत अपरांत याचा अपरांत म्हणजे अंत जे आहे ना शेवट जे आहे ना कधी कधी म्हणतो ना आपण एखादा माणूस गेलो वरे बाप्पा त्यानं नाही का शेवटी नाही का काय केलं हे खाऊन गेला म्हणजे त्याचा अंत कसा झाला ते खाऊन अमुक गोष्ट तसं याचा शेवट काय झाला कशाने झाला न झाला तर अंत अंती काय आलं तिच्या आला समजा आता बा नावाचा शब्द आहे तर बा नावाचा शब्द लंगडा ब आधी आ काय झालं बा म्हणजे हे शब्द काय झाला आकरांत काय झालं आकरांत आपण जर समजा असा पहिला हे बी नावाचा शब्द घेतला ठीक आहे हा ब अधिक पहिली ई तर हे इकरांत शेवट कसा झाला याचा इकरांत ही जर बी अशी असती समजा तर हे काय झाला या इकरांत झाला पहिला समजा हे बु आहे तर याचा कसं होईल लंगडा ब अधिक पहिली उ उकरांत झाला म्हणजे अक्षर हे उकार आकार जे राहतात की नाही आपले स्वर त्या स्वरांना अंत होता असं अक्रांत अक्रांत आक्रांत इक्रांत इक्रांत उक्रांत उक्रांत एकरांत एकरांत हे कशा अंत व्हायला लागला ते शोधायचं लक्षात यायला त्यानंतर बघा अक्षराचे स्थान हवालदार
डावीकडून आणि उजवीकडून सांगितले नसेल तर अक्षर नेहमी डावीकडून मोजा. तर आता समजा हवालदार, हवालदार, ठीक आहे. तिसरं अक्षर कोणतं जर म्हणलं, पहिलं हे, दुसरं हे, तिसरं ल. तिसरं का कळायला लागलं. मोजायचे कसे? डावीकडून. उजवीकडून म्हणलं समजा कोणी, आता गुरु नानक हा शब्द आला. मी सांगितलं आता हे डावीकडून इकडून झालं, गुकडून, सॉरी गुरुकडून, हा डावी. आणि हे कोणीकडून झालं? तर उजवीकडून दुसरं कोणतं? ओके. तो शेवट काय? तो कशाने होते? स्वराने होत असते. शेवट हा कशाने होते? स्वराने. जसं आपण मी सांगितलं की ब नावाचा शब्द कशाने झाला? ब अधिक अ. तर कशाने शेवट झाला? स्वराने. बा नावाचा शब्द आहे, कशाने? ब अधिक आ. कशाने शेवट झाला? हे बी नावाचा शब्द, ठीक आहे. ब अधिक पहिली ई. कशाने शेवट? ई. हे दुसरी बी आली, ठीक आहे. ब अधिक लंगडा, दुसरी कशाने शेवट? म्हणजे कशाने स्वर? अ आ ई ई. स्वराने शेवट करायला लागेल. पण लक्षात ठेवायचं की अक्षराचा शेवट नेहमी कशाने होत असतो? स्वराने. शब्दांचे वर्गीकरण शेवटच्या अक्षराचे स्वरानुसार शब्दाचे वर्गीकरण होते. म्हणजे आता अक्षर जर असेल, हे झाले काय होईल? अक्षराचे स्वरानुसार. आता अक्षरांचे स्थान बघा, सॉरी शब्दांचे. अक्षराचं झालं. आता घ्यालो आपण शब्द, शब्द, ठीक आहे. आता शब्दात आपण घ्यालो बबन नावाचा शब्द. बबन काय केलं? हा बबन नावाच्या शब्दातला न असा करायचा आणि त्या न ला शेवटी कसं मोडायचं? लंगडा न अधिक अ. या शब्दाचा शेवट कशाने झाला? अकरांत झाला. बरोबर आहे. आता मी जर म्हणलं जनाबाई, काय केलं? किंवा आपण असं करू गजू, पहिला गजू. तर हे जू जे आहे त्याला इकडे काढलं आपण आणि हे कसा पडला? लंगडा ज अधिक पहिला उ. तर हे स्वराना अंत झाला, कोणत्या? उग्रांत. गजू शब्दाचा शेवट कशाने झाला? उग्रांत झाला. आता आपण नाही काय करू? हे माधवा, केशवा, पुढे माधवा. हे वा नावाचा शब्द लंगडा व अधिक आ. हे कशाने अंत झाला? अक्रांत. लक्षात ठेवायचं शब्द अक्रांत विक्रांत कशाने शेवट झाले ते लक्ष द्यायचं. अक्षराचे स्थान मोजताना डावीकडून उजवीकडे सांगितले नसेल तर अक्षरे नेहमी डावीकडून मोजा. कसे मोजा? डावीकडून मोजा. डावीकडून म्हणजे हे भाग डावा, हा भाग उजवा. आता मी पवन हा शब्द डावीकडून जर मोजा म्हणलं तर तिसरा अक्षर कोणतं? डावीकडून. डावीकडून 1 2 3. डावीकडून. उजवीकडून म्हणलं तर तिसरा अक्षर कोणतं? 1 2 3. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर उजवीकडून मोजणे. उजवीकडून मोजताना शेवटचे अक्षर पहिले म्हणा. उजवीकडून मोजताना शेवटचे अक्षर पहिले म्हणा. म्हणजे मी उजवीकडून जर म्हणाल तर माझा खाता हा आहे. र पहिला अक्षर, र पहिला अक्षर. तर आता मी विचारलं की या हवालदार शब्दातलं उजवीकडून तिसरा अक्षर कोणतं? कोणतं आहे सांगा बरं? उजवीकडून 1 2. तिसरा अक्षर कोणतं? ल. आणि मी जर म्हणलं डावीकडून दुसरा अक्षर कोणतं? व की वा? वा. काय लागलं? वा. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला डावी बाजू कळाली. डावी बाजू उजवी बाजू जर कळत नसेल तर लक्षात ठेवायचं जे खाते हात राहते ते उजवी बाजू. मग हे खाते हात हे यानं खातो आपण. आणि हे होय सॉरी कोणता? द्वितीय हात. द्वितीय हात म्हणजे कोणता? हे इकडून डावा, ठीक आहे की नाही? डाव्याचा डावीकडून पहिला अक्षर कोणता? आता सांगा बरं. इथे अतोनात शब्दात डावीकडून पहिला अक्षर कोणतं? डावीकडून. डावीकडून म्हणजे हे भाग इकडून आणि उजवीकडून लक्षात द्या. डावीकडून उजवीकडून. तुम्ही पुस्तकात जेव्हा जेव्हा पाहता तेव्हा असं करायचं. उजव्या हाताचा हे भाग, डाव्या हाताचा हा, ठीक आहे. 2 अक्षरामधील अंतर नियम. 2 अक्षरा दरम्यानची अक्षरे मोजताना दिलेली अक्षरे मोजू नका. आता 2 अक्षरा दरम्यान अक्षरे मोजताना समजा मी असं शब्द लिहिलं गजानन, ठीक आहे.
आणि ग किंवा ग न प त राव एवढा शब्द दिला आणि मी सांगितलं 2 अक्षरा म्हणले अक्षर मोजा. तर मी काय केलं याच्यातलं हे मोजताना मोजायचंच नाही, याला नाही मोजायचं आणि याला नाही मोजायचं. मधातले अक्षर किती झाले? न प त रा. 1 2 3 रा. 2 अक्षरा दरम्यानचं म्हणलं की दोघाला सोडून द्यायचं, मधातलं पकडायचं. शेवटचे सोडायचे, मधातले, कारण त्यांनी शब्द वापरला दरम्यानची अक्षरे. दरम्यानची म्हणजे मधातली अक्षरे, शेवटचे सोडून द्यायचे. त्याच्यानंतर डावी आणि उजवीकडील अक्षरे, डावीकडील आणि उजवीकडील अक्षरे मोजताना दिलेली अक्षरे मोजू नका. म्हणजे डावीकडील आणि किंवा उजवीकडील अक्षरे मोजताना दिलेले अक्षर मोजू नका. समजा आता नाही का ग न प त असा शब्द आहे. जर तुम्हाला ग च्या डावीकडील अक्षरे मोजा असं म्हटलं तर ग ला मोजायचं नाही. 1 2 3 3 अक्षर. गणपत शब्दातलं ग च्या डावीकडील अक्षर, सॉरी ग च्या उजवीकडील अक्षर. ग च्या उजवीकडील अक्षर किती? 3. आता गणपत शब्दात गणपत राव, ठीक आहे. या गणपतराव मध्ये व च्या डावीकडील अक्षर मोजा. किती झाले? 1 2 3 4 आणि 5. कळायला लागलं? तर ते अक्षर डावीकडील, जसं मी म्हणायला लागलो उजवीकडला अंतर अक्षर मोजायचं असेल तर प व न दीप. तर पवनदीप म्हणलं या प च्या डावीकडील अक्षर मोजा म्हणलं, उजवीकडील अक्षर मोजा म्हणलं तर 1 2 3 4. राज गुरु असा शब्द आहे. तर या रूच्या डावीकडले अक्षर मोजा, याला मोजायचं नाही. 1 2 3. लक्ष द्यायला लागलं. त्यानंतर पासून पर्यंत म्हटलं हे दिलेले दोन्ही अक्षरे मोजा. पासून म्हणजे ग न प त राव याच्यातला शब्द ग पासून व पर्यंत मोजा. पासून पर्यंत. तर कोणापासून? ग पासून व पर्यंत. तर ग पासून याला घ्यायचं 1 2 3 4 5 आणि 6. ओके.